आणि पोलीस हवालदार अजीज मेस्त्री या दोघांनी पोलिसांच्या खाकी वर्दीला काळीमा फासल्या। या दोन भ्रष्ट पोलिसांना भामटा पत्रकार आशिष तिवारी सामील होता। पैशाच्या लोभापायी या भ्रष्टांनी हातमिळवणी केली होती। भ्रष्ट पोलीस आणि भामटा पत्रकार कशा पद्धतीनं सावज हेरत होते ते आता पहा। तळेगाव दाभाडे येथील व्यावसायिक हर्षवर्धन पवार यांनी एका व्यावसायिक व्यवहारासाठी 1 कोटी रुपयांची रक्कम देण्यास तयारी दर्शवली होती। त्यांचे शेजारी किरण आपटे यांच्या ओळखीनं हा व्यवहार ठरला होता। 18 जुलै रोजी हर्षवर्धन पवार सिंहगड रस्त्यावरील हॉटेल ब्रह्मा परिसरात पोहोचले। तेथून नर्हे येथील बँकेत पैसे जमा करण्याच्या बहाण्यानं त्यांना एका चारचाकी गाडीत बसवण्यात आले। मागून आलेल्या दुचाकीवरील दोघांनी गाडी अडवली। आम्ही पोलीस आहोत, तुमच्याकडे 2 नंबरचे पैसे आहेत असं सांगत त्यांनी पैशांच्या बॅगा हिसकावण्याचा प्रयत्न केला। झटापटी दरम्यान हर्षवर्धन पवार यांच्या डोळ्यात मिरची पावडर फेकण्यात आली। त्याचवेळी किरण आपटे 73,50,000 रुपयांची बॅग घेऊन कसा बसा गाडीतून बाहेर पडला। मात्र हर्षवर्धन पवार गाडीतच अडकले। 5 आरोपी आहेत। या 5 आरोपींनी नवले पूल परिसरामध्ये दरोड्याचा प्रयत्न फिर्यादीच्या बाबतीत केलेला होता आणि फिर्यादीकडे असणारी 1 कोटी रुपयांची रोख रक्कम हा लुटण्याचा प्रयत्न केलेला होता। त्या अनुषंगाने हा गुन्हा दाखल झालेला आहे। चालकाला धमकावत गाडी थेट खेड शिवापूर पोलीस चौकीत नेण्यात आली। तेथे स्वतःला पत्रकार म्हणवणारा आशिष तिवारी मी पोलीस आहे, यांच्याकडे 2 नंबरचे पैसे आहेत अशी आरडाओरड करू लागला। विशेष म्हणजे त्या दिवशी सुट्टीवर असलेल्या महिला पोलीस हवालदार प्रमिला निकम आणि पोलीस नाईक अजीज मेस्त्री हे खाकी वर्दीत चौकीत उपस्थित होते। तपासानुसार या दोघांनीही तिवारीची बाजू घेत हर्षवर्धन पवार यांनाच धमकवल्याचा आरोप आहे। तुम्ही 2 नंबरचा धंदा करता, तुम्हाला अटक होईल अशी भीती दाखवून हर्षवर्धन पवार यांच्यावर दबाव टाकण्यात आला। मात्र या संपूर्ण प्रकाराची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना मिळाल्यानंतर त्यांनी तातडीनं खेड शिवापूर पोलीस चौकी गाठली। त्यावेळी हर्षवर्धन यांच्या बॅगेत 7 ते 8 लाख रुपये गायब झाल्याचं समोर आलं। वरिष्ठांच्या हस्तक्षेपानंतर ही रक्कम परत मिळवल्याचा दावा करण्यात आलाय। घटना जिथं घडली तिथं सगळे सीसीटीव्ही तपासण्यात आल्यानंतर या तिघांविरोधात देखील आता गुन्हा दाखल झालाय। या तिघांसोबतच इतर 10 जणांविरोधात पुणे पोलिसात आता गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणात या भुरट्या आशिष तिवारी कथित पत्रकारासह एकूण 4 जणांना अटक देखील करण्यात आलाय। मात्र 10 जणांच्या विरोधात हा गुन्हा दाखल झाल्यानंतर अजूनही या प्रकरणातले 6 आरोपी फरार आहेत। एवढंच नाही तर अथोत या पत्रकार आणि ज्या 2 पोलीस कर्मचाऱ्यांचं नाव या सगळ्या गुन्ह्यांशी जोडले जाते हे तिघेही गेल्या काही दिवसांपासून फेसबुकवर फ्रेंड आहेत। यावरून हे तिघेही भ्रष्टाचारी लोक एकमेकांच्या किती जवळ होते हे उघडकीस येते। पुण्यातील ही काही एकमेव घटना नाही। काही दिवसांपूर्वी कामशेत परिसरातही पोलिसांकडून खंडणी उकळल्याचा प्रकार समोर आला होता। त्यानंतर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर पर्यटकांना ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याची भीती दाखवत 5 लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप झाला। मात्र एका पर्यटकानं स्मार्टवॉच मधून पाठवलेला SOS अलर्टमुळे हा कट उघडकीस आला आणि हायवे सेफ्टी पेट्रोलचे 3 कर्मचारी व 3 ट्रॅफिक वॉर्डन्स विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। याआधी फेब्रुवारी 2024 मध्ये पिंपरी चिंचवडमध्ये एका अभियांत्रिकी विद्यार्थ्याच्या खिशात गांजासारखा पदार्थ ठेवून त्याला खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवण्याचा कट रचण्यात आल्याचा आरोप झाला होता। 2 पोलीस कर्मचाऱ्यांनी अटकेची भीती दाखवत सुमारे 5 लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा आरोपही झाला। चौकशीनंतर संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली। कायद्याचं संरक्षण करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर आहे त्यांच्याच नावावर अशा गंभीर आरोपांची मालिका समोर येते। दरोड्याच्या कटापासून ते खोट्या ड्रग्ज प्रकरणात अडकवून खंडणी उकळण्यापर्यंतचे आरोप पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का पोहोचवतात। त्यामुळे भ्रष्ट पोलीस प्रमिला निकम
भ्रष्ट पोलीस अजीज मेस्त्री आणि भामटा पत्रकार आशिष तिवारीवर कठोरात कठोर कारवाई करण्याची गरज आहे. पुण्याहून अभिजित होतेसह संतोष गोरे, न्यूज 18 मराठी, मुंबई.